अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांकरिता भारतीय जनता पार्टीकडनं जोरदार तयारी सुरू झाली आहे। शहरातील 22 प्रभागांकरिता तब्बल 641 भावी उमेदवारांनी नोंदणी केली असून त्यातील पहिल्या टप्प्यात 9 प्रभागातील 244 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहे। या मुलाखतींमुळे भाजपच्या राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली आहे। अमरावती शहरातील महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून तयारी अंतिम टप्प्यात येत आहे। शहरातील एकूण 22 प्रभागांसाठी 641 भावी उमेदवारांनी आपली नोंदणी केली आहे। शनिवार दिनांक 13 डिसेंबर पासून पहिल्या टप्प्यातील 9 प्रभागांमधील 244 भावी उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या। या मुलाखती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या। या प्रक्रियेत माजी मंत्री प्रवीण पोटे, भाजपा प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, माजी नगरसेवक तुषार भारतीय, जयंत डेहणकर, संजय कुटे, रवींद्र खांडेकर तसेच डॉक्टर नितीन धांडे उपस्थित होते। मुलाखती दरम्यान उमेदवारांनी राजकीय पार्श्वभूमी, सामाजिक काम, संघटनात्मक अनुभव आणि जनसंपर्क यावर चर्चा करण्यात आली। यावेळी अनेक भावी उमेदवारांच्या चेहऱ्यावर निवडणुकीबाबत उत्सुकता आणि अपेक्षा स्पष्ट दिसून येत होत्या। भाजपकडून सक्षम, लोकप्रिय आणि संघटनाशी निष्ठावान उमेदवारांना संधी देण्यावर भर दिला जात असल्याचे संकेत या मुलाखतीतून दिसत आहेत। पुढील काही दिवसात उर्वरित प्रभागातील मुलाखती पूर्ण होण्याची शक्यता आहे। यंदाची अमरावती महानगरपालिकेची निवडणूक चुरशीची असेल हे नक्की।